राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आक्रमक व धडाकेबाज नेतृत्व असलेले उरणचे सुपुत्र प्रशांतभाऊ पाटील यांचे 20 जून 2024 रोजी आकस्मिक निधन झाले। याच अनुषंगाने माजी मंत्री गणेश नाईक यांनी उरण शहरातील कामठा येथील प्रशांतभाऊ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। आमदार गणेश नाईक यांनी भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली। यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी प्रशांत पाटील हे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते। पक्षाला तळागाळात पोहोचवण्याचे काम त्यांनी केले असून पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता पक्षातून गेला, त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे ते म्हणाले। त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। हे दुःख पचवण्याची परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना ताकद देवो अशी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी आमदार गणेश नाईक भावुक झाले होते। पाटील कुटुंबाच्या सोबत मी शेवटपर्यंत उभा राहणार असल्याचे भावनिक उद्गार त्यांनी उरण येथे काढले। या प्रसंगी प्रशांत पाटील यांची पत्नी प्रज्ञा, मुले आदित्य, अद्वैत, आई, भाऊ, बहीण, पुतणे, पुतणी व नातेवाईक यांचे गणेश नाईक यांनी सांत्वन केले। मित्रपरिवार तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।